अच्छा। हाँ हाँ हाँ, ठीक है, समय हो गया, हम शुरू करते हैं। नाफले जी को भी जानते होंगे, उनसे भी पूछेंगे। अभी हम शुरू करते हैं, टाइम हो गया। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सबको प्रेम पूर्वक जय बाबा. और ये जय बाबा. अभी मैं थोड़ा सबको म्यूट कर रही हूँ. जय बाबा, ताकि रिकॉर्डिंग में कोई बाधा नहीं है. सत्याचे स्फुल्लिंग हे पुस्तक आपण वाचत आहोत. द स्पार्क्स ऑफ ट्रूथ हे जे सी.डी. देशमुखांनी पुस्तक लिहिलं होतं, त्याचं हे मराठी भाषांतर वर्णेकर म्हणून आहेत, वर्ध्याचे प्रोफेसर, त्यांनी केलेलं आहे. हे भाषांतर तपासून त्याला परवानगी इंदुमती देशमुखांनी दिलेली आहे. तर आपण मागच्या वेळी त्याचं प्रस्तावना वगैरे गोष्टी केल्या होत्या, सगळं बघितलं. आणि पहिलं जे प्रकरण आहे सुटका, त्याला सुरुवात केली होती. तर आपण पुढे सत्य आणि असत्य, असत्यापासून सुटका म्हणजे या मायावी जगापासून सुटका, आणि सत्याची प्राप्ती म्हणजे ईश्वर प्राप्ती. याच्याबद्दल की आपण बघितलं होतं की सत्य म्हणजेच ईश्वर हा धर्म, पंथ, जाती इत्यादी बंधनांच्या पलीकडे आहे. आणि ह्या ज्या मर्यादा असतात, धर्म, पंथ, जाती, त्या मर्यादांच्याही पलीकडे आहे. त्यांच्या धर्माच्या आदेशाच्याही पलीकडे सत्य म्हणजे ईश्वर आहे. आणि असत्यापासून सुटका झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, म्हणजेच ह्या मायावी भ्रममयी दुनियेतून सुटका ज्याची झाली, त्या कोणालाही सत्याची म्हणजे ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. इथपर्यंत आपण गेल्या वेळेला बघितलं होतं. नीलम गोयनला माझी विनंती आहे, कदाचित तुमच्या याच्यात जर ऑप्शन असेल की त्याला हिंदीत ट्रान्सलेशन करून घ्यायचं, तर तसं बघाल. म्हणजे कारण पुस्तक सुंदर आहे, तुमचा वेळही जाणार नाही आणि ते हिंदीत तुम्हाला ऐकायला मिळेल. असत्याचे दुसरे नाव माया. आता यात एक्सप्लेन करण्यासारखं आहे. ही माया हे स्थूल जगत, भौतिक जगत, हे जग म्हणजे माया, आणि ती माया म्हणजे असत्य. म्हणजेच हे जग म्हणजे असत्य. ही माया अत्यंत प्रभावी आहे. तिच्या प्रभावामुळे मोठमोठेही मायेमध्ये म्हणजेच असत्यात बंदिस्त होतात. ते तेथे पूर्णपणे नमतात. त्या मायेपुढे कुणाचंही काहीही मात्रा चालत नाही. त्याची पकड इतकी मजबूत असते आणि आपण इतके हतबल असतो. अगदी दलदलीत कसा माणूस फसतो, तसा जो जो आपण मायेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, तो दलदलीत फसल्यासारखं त्याचे अजून 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 पायात घुसत जातात. आणि म्हणून सतत प्रभूचं स्मरण करणं आणि त्याच्यावर प्रेम करणं हा इलाज आहे की तो आपल्याला मार्ग मग दाखवतो. मायेचे अथवा असत्याचे मूळ कारण अज्ञान, इग्नोरन्स. म्हणून बाबा म्हणतात, आय हॅव कम नॉट टू टीच बट टू अवेकन. अज्ञान काय आहे? या मायेला, या स्थूल देहालाच आपण म्हणून समजतो. मी म्हणजे हा देह, हे जग म्हणजे खरं आहे, हे अज्ञान. म्हणून हे अज्ञान म्हणजेच या मायेलाच आपण अज्ञान, मायेचे किंवा असत्याचे कारण काय? अज्ञान आहे, इग्नोरन्स आहे, की आपल्याला माहीत नाही. अज्ञानाची पकड नाहीशी करणे हे महत् कार्य आहे. महात्मे लोक तेच कार्य करत असतात.
हे कार्य करणारे महात्मे फार नसतात. ते मायेच्या भौतिक जीवनात रमत नाहीत. ते आध्यात्मिक जीवन जगत असतात. महात्मे म्हणजे ॲडव्हान्स सोल्स, म्हणजे सद्गुरू किंवा पीर वली, ज्यांच्याकडे पुस्तक आहे. आजच मला कळलं की आरवी सेंटरला पुस्तक आहे. तेव्हा ज्यांच्याकडे पुस्तक असेल, आपण पान नंबर 7 वर आहोत. यमनियम आणि सत्याची उपलब्धी. आता हे इतकं सुंदर आहे ना हे पुस्तक, की कधी कधी तसंच वाचत ऐकत जायला फार आनंद येतो. म्हणून असं इच्छाही करत नाही मला की ह्यात काही अजून एक्सप्लेन करावं, कारण ऑलरेडी आपण डिस्कोर्सेस बघितले, गॉड स्पीक्स बघितले, त्यामुळे तुम्ही सगळे आता पक्के झालेले आहात. तरीही जर काही उमजलं नाही, कळलं नाही, तर तुम्ही चॅटमध्ये टाकाल की हे परत एक्सप्लेन, किंवा हँड रेज करा की हे परत एक्सप्लेन करा, किंवा हा शब्द कळला नाही तुम्ही चॅटमध्ये टाकू शकता किंवा हँड रेज करू शकता, म्हणजे मला कळेल की इथे अजून एक्सप्लेनेशनची गरज आहे. यमनियम आणि सत्याची उपलब्धी. सत्याची प्राप्ती झाली असता शाश्वत आनंदाची आणि ज्ञानाची उपलब्धी होते. सत्याचा साक्षात्कार ज्यास झाला आहे तो स्वतःचा तर उद्धार करतोच, पण दुसऱ्याचाही उद्धार करतो. तो दुसऱ्यांना जगाच्या मोहमायेपासून वाचवू शकतो. म्हणजे गॉड रिअलायझेशन झालं, जो सद्गुरू बनला तो इतरांनाही गॉड रिअलायझेशन प्राप्त करून द्यायला, सद्गुरू बनवून द्यायला मदत करतो. तुमचे मन विचलित होऊ देऊ नका, ते शांत ठेवा. वासनांना बळी पडू नका. वासनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा. जो जिभेवर ताबा ठेवू शकत नाही तो मनावर ताबा ठेवू शकत नाही. जो मनावर ताबा ठेवू शकत नाही तो आपल्या कृतीवर ताबा ठेवू शकत नाही, स्वतःवरही ताबा ठेवू शकत नाही. ज्याचा स्वतःवर ताबा नसतो त्यास सत्य म्हणजेच परमात्मा प्राप्त होत नाही. त्याला म्हणतात ना, अपने आके से बाहर नहीं जाना. की आधी जिभेवर ताबा म्हणजे वासना, खाण्याची असो, बोलण्याची असो, आपण आपल्या भाषेतून पण आपण लोकांना दुखवत असतो, कळत न कळत. तर त्या जिभेवर ताबा तुम्ही ठेवला तर तुम्ही मनावर ताबा ठेवला नाही तर मनावर ताबा ठेवू शकणार नाही. आणि मनावर ताबा ठेवू शकणार नाही तर कृतीवर ताबा, कारण सगळ्या आपल्या कृती कुठून? मनातून उपलब्ध. आधी तो विचार मनात येतो आणि मग आपण तो कृतीत आणतो. म्हणून मनावर जर ताबा ठेवला तर आपला कृतीवर ताबा ठेवता येईल. आणि हे सगळं केलं तर स्वतःवर ताबा ठेवता येईल. ज्याचा स्वतःवर ताबा नाही त्याला ईश्वर प्राप्ती होत नाही. अगदी साध्या सोप्या छान शब्दामध्ये आणि हळूहळू ते सांगितलेलं आहे. मिथ्या जीवनाचा त्याग. असत्य जीवनास मिथ्या जीवन असेही म्हणतात. मिथ्या जीवनाचा त्याग म्हणजे स्वार्थी विचाराशिवाय जगणे, निस्वार्थ जीवन. मिथ्या जीवनाचा त्याग म्हणजे पूर्णपणे निस्वार्थी जीवन जगणे. मिथ्या जीवनाचा त्याग म्हणजे सर्व इच्छा, वासना, स्वार्थी विचार, अहंकार यांचा त्याग. मिथ्या जीवनाचा त्याग म्हणजे आत्मनाश नव्हे, आत्महत्याही नव्हे. आत्महत्येने मिथ्या जीवनाचा त्याग होत नाही, कारण सर्वसामान्य लोक हजारो वेळा मरतात आणि जन्मास येतात. असे असूनही आहेत तिथेच असतात. त्याला जन्म मरणाचं रहाटगाडगं म्हटलेलं आहे. की घाण्या, बाबांनी त्याला उपमा दिलेली आहे तेलाच्या घाण्याच्या बैलाची, की काही प्रयत्न जर केले नाही तर जन्म मरणाचा हा फेरा चुकत नाही. ते जन्म मृत्यूच्या चक्रास बांधलेले असतात एवढेच. सद्गुरू. सद्गुरू सत्याचा साक्षात्कार झालेला असतो, म्हणजे ईश्वर साक्षात्कार झालेला असतो. तुम्ही सद्गुरूच्या स्वाधीन झालात म्हणजे सद्गुरू तुमच्या
उद्धाराचे कार्य करीत राहतो. स्वाधीन झालात म्हणजे संपूर्ण समर्पण, पूर्ण शरणागती, पूर्ण आत्मसमर्पण जर आपण सद्गुरूला केलं की तुझी इच्छा तीच माझी इच्छा, आपलं वेगळं काहीही नाही, खुदी को मिटा डालना. आता हे कसं एकदम झटक्यात होतं का? नाही, आपल्याला सतत हळूहळू प्रयत्न करत राहावे लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून कधी ना कधी ते साधतं. पण हे जमत नाही आपल्याला म्हणून निराश व्हायचं कारण नाही. निराश बऱ्याच जणांना ही निराशा पण येते. हे सगळं ऐकून त्यांना वाटतं अरे बापरे, मला हे जमत नाही, कसं होणार? मी सांगते म्हणजे मला सगळं साध्य झालं असा ह्याचा अर्थ कुणीही कृपया घेऊ नये. मीच काय, कुणीही, मी मागेही सांगितलं की अमुक एक बाबा प्रेमी असा वागतो किंवा बाबांचे लोक असे वागतात म्हणून इतरांनी बाबांपासून दूर जाण्याची गरज नाही. शेवटी सगळी मातीची माणसं आहेत, हे कुणीही विसरायचं नाही. आणि हे सगळं एकदम साधणं शक्य नाही, म्हणून प्रयत्न करणं सोडायचं नाही. हळूहळू स्वतःवर कार्य करत राहायचं. आणि आपण कार्य करत असण्यापेक्षाही ही इज वर्किंग ऑन अस, बाबाच आपल्यावर कार्य करत आहेत. आणि जर सावधानतेने लक्षपूर्वक बघितलं, स्वतःचं अवलोकन केलं, तर प्रत्येकाला हे जाणवेल की हळूहळू माझ्यात कसा बदल होतोय. म्हणजेच बाबा इज वर्किंग ऑन ईच अँड एव्हरी वन ऑफ अस, आपल्यातल्या प्रत्येकावर त्यांचं कार्य चालू आहे. म्हणून आपलं काम काय आहे की आपण प्रयत्न करत राहायचा. त्यांनी सांगितलं तसं. तर बाबा सांगतात की तुम्ही एक पाऊल उचला, मी 10 उचलेल. तर पहिलं पाऊल तर आपलं उचलत राहायला पाहिजे, म्हणजे बाबा आपली मदत करतात. म्हणजे सद्गुरूला समर्पण, आपला सद्गुरू मेहर बाबा. सद्गुरूला संपूर्ण समर्पण म्हणजे काय? आपल्या स्वतःच्या ज्या इच्छा, वासना, अहंकार ह्या सगळ्यांना, किंवा आधी सांगितलं तसं जिभेवर नियंत्रण, बोलण्यावर नियंत्रण, खाण्या म्हणजे वासना त्याच्यावर नियंत्रण, मनावर नियंत्रण म्हणजे आपोआप कृतीवर नियंत्रण, हे सगळं करून सद्गुरूला संपूर्ण समर्पण केलं की सद्गुरू त्या शिष्याच्या उद्धाराचं कार्य करत राहतो. तो ते कार्य कर्तव्य म्हणून करतो, त्याचं कर्तव्यच असतं. बाबा सांगतात की जे परफेक्ट मास्टर असतात त्यांची ती ड्युटीच असते की जे आहेत आध्यात्मिक पथावर त्यांना पुढे नेणं, जे भूमिकांवर आहेत त्यांना साक्षात्कार घडवणं, ज्यांना साक्षात्कारावर जीव आहे त्यांना साक्षात्कार करवणं, जे साक्षात्कार झालाय त्यांच्यातलं जो योग्य असेल त्याला परफेक्ट मास्टर बनवणं, किंवा पूर्ण विश्वाच्या आध्यात्मिक गतीला वाव देणं, गती देणं, हेच त्यांचं कार्य असतं. म्हणून तिथे पुढे ते बाबा सांगतात तो ते कार्य कर्तव्य म्हणून करतो. कोण? सद्गुरू. तो ते कार्य टाळत नाही. मात्र सद्गुरूच्या ठिकाणी तुमची अढळ श्रद्धा असावयास पाहिजे. चल बिचल होता कामा नये की बाबा तर आता नाहीयेत, बाबांनी ठिकठिकाणी सांगितलंय की सद्गुरूची गरज आहे, मग मी आता सद्गुरू कसा ओळखू, कुठे सद्गुरू शोधायला जाऊ, कोणत्या सद्गुरूला भेटू, अजिबात मनात शंका येऊ द्यायची नाही. कारण भौतिक दृष्ट्या आपल्याला वाटलं बाबा नाहीत तरी बाबा आहेत याच्यावर अढळ श्रद्धा असली पाहिजे. बाबाच माझ्यासाठी हायेस्ट आहे असल्यामुळे तेच माझे सद्गुरू आहेत, मला दुसऱ्या सद्गुरू शोधायला जाण्याची गरज नाही. मनात ही चलबिचल नको, अढळ श्रद्धा, कन्व्हिक्शन, फुल कन्व्हिक्शन, रॉक लाईक फेथ असायला हवा. या अढळ आणि अनन्य श्रद्धेमुळे तो ते कार्य करू शकतो. जसं बाबांनी कल्याणचं उदाहरण दिलंय की श्रद्धा कशी असावी तर कल्याणसारखी असावी. सद्गुरू म्हणजे परमात्माच, सद्गुरूच आपला उद्धार व्हावा म्हणून अनन्य भक्तिभावाने शरण जावे. सद्गुरू हा आध्यात्मिक शक्तीचा जिवंत झरा आहे. अध्यात्माचे निर्मळ जळ त्या झऱ्यातून झुळूझुळू वाहत असते. ज्यास इच्छा आहे आणि गरज आहे त्यास तेथे अध्यात्माचे निर्मळ जळ प्राप्त होते. पात्रतेनुरूप ते त्यास मिळते. ज्याची जशी तो द्यायलाच बसलाय, उदंड हाताने तो देतच असतो.
आपण घ्यायला कमी पडतो. ते म्हणून झोळीचं एक उदाहरण आहे ना, की ज्याची जशी पात्रता असेल, ज्याची झोळी जितकी मजबूत असेल तितकं त्याला मिळणार. म्हणून ती पात्रता वाढवणं हे आपलं काम आहे. वी हॅव टू प्रिपेअर अवरसेल्फ. जसं म्हणतो ना आपण क्वालिफाईड व्हायचं, क्वालिफिकेशन आहे ते एक सद्गुरू मानवतेकरता जितके करतो तेवढे सुद्धा कार्य हजारो निस्वार्थी लोकांच्या निर्गम सेवेतूनही होत नाही. सद्गुरूचे अस्तित्व हे खरोखर वरदान होय. ईश्वराच्या कृपेपेक्षाही सद्गुरूची कृपा श्रेष्ठ असते. आता हे का? हे वाचल्यावर थोडं संभ्रम होण्याची शक्यता आहे. आणि टिफिन लेक्चर मध्ये बाबांनी एका प्रकरणात याचा पूर्ण उलगडा केला आणि तो तुम्हा लोकांना आठवत असेल. बाबांनी तिथे म्हटले की तुकाराम श्रेष्ठ आहे की देव? तर बाबांनी म्हटले की मी म्हणतो देव श्रेष्ठ आहे. तर बाबांनी तुकाराम श्रेष्ठ आहे. तुकाराम हे परफेक्ट मास्टर होते आणि बाबांनी तुकारामाचं उदाहरण देऊन तिथे समजावलंय की ते सद्गुरू श्रेष्ठ का? तर तो जो देव आहे तो कुठेतरी बियॉन्ड स्टेट मध्ये त्याला स्वतःलाच माहित नाही मी देव आहे. त्याला बाबांनी त्याच्यात शब्द दिलाय बेभान भगवान, की ज्याला माहित नाही मी देव आहे, माझ्यात अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद आहे, तो तुमच्या हाकेला ऊग देऊन तुमची मदत कशी करणार? पण तोच देव आज माणसाचा देव होऊन तुमच्यामध्ये माणसासारखा हाडामासाचा वावरतोय म्हणजे सद्गुरू. तुमच्यासारखा खातो पितो ऐकतो बोलतो तोच तुमची मदत करू शकेल. आणि हा बाबांनी प्रत्येक ठिकाणी आग्रह धरलेला आहे की सद्गुरू ईश्वराच्या कृपेपेक्षाही, म्हणजे तो ईश्वर की जो बियॉन्ड रीच आहे, ईश्वराच्या कृपेपेक्षाही सद्गुरूची कृपा श्रेष्ठ असते. ईश्वराच्या कृपेने जीवात्म्यास मानव देह प्राप्त होईल, पण सद्गुरूच्या कृपेमुळे मात्र जीवन मरणातूनच कायमची मुक्ती मिळते. हे मनुष्य देहाचंही मोल खूप आहे, अमोल आहे. मनुष्य देहातच मोक्ष किंवा मुक्ती मिळू शकते. हा देह मिळवण्यासाठी ईश्वराची कृपा कामाला येईल, पण हा जन्म मरणाचा जो फेरा आहे तो चुकवण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी केवळ आणि केवळ सद्गुरूच तुमची मदत करू शकतो. फिजिकल एक्झिस्टन्स आपण क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बघितलेलं आहे, टिफिन लेक्चर मध्ये बघितलेलं आहे, गॉड स्पीक्स मध्ये बघितलं आहे की त्याचं एक स्टेप आहे. त्या स्टेजला 6व्या भूमिकेनंतर फिजिकल टच आहे. मग त्याचा दृष्टी असेल, वाचेतून असेल, स्पर्शातून असेल, तर फिजिकल एक्झिस्टन्स सद्गुरूचं जरुरी असतं. आता तुम्ही म्हणाल की आत्ताच सांगितलं की बाबा आहेत, आत्ताच सांगता फिजिकल एक्झिस्टन्स. त्याची चिंता आपल्याला करायची गरज नाही, की त्या प्रत्येकाचा प्लॅन बाबांनी केलेला आहे. जेव्हा कोणाला जेव्हा कशी मोक्ष मुक्ती मिळायची त्या वेळेला ते बरोबर ते कार्यान्वित केली जाणार त्यावेळेच्या सद्गुरूच्या हातनं. तो स्वतः तुमच्याकडे चालत येणार. आपल्याला कुठे भेटायला जायची, कारण आपली तेवढी लायकी नाही की आपण सद्गुरू खरेच समोर असेल तरी त्याला सद्गुरू म्हणून ओळखू शकू किंवा नाही. म्हणून त्या फंदात आता आपण पडायचं नाही. सद्गुरूच्या कार्याचे स्वरूप. आता हे सुरुवातीचे दिवस होते, बाबांकडे सगळे बाबांना सद्गुरू समजून यायचे आणि त्यांना बाबांना आपल्या कार्यासाठी तयार करायचं होतं. त्या दृष्टीने बाबा त्यांना हे सगळं समजावून सांगायचे. सद्गुरूचे कार्य खूप छान उदाहरण दिलंय, जास्त स्पष्टीकरणाची गरजच नाही. सद्गुरूचे कार्य शल्यशास्त्र विशारदाच्या कार्यासारखे असते. शल्यशास्त्र विशारद म्हणजे सर्जन, ऑपरेशन करणारा डॉक्टर. रुग्णाच्या गाठीवर चिरा देणारा सर्जन डॉक्टर सुरुवातीस निष्ठुर वाटतो, परंतु गाठीतील अशुद्ध रक्त आणि पू इत्यादी अपायकारक घाण निघून गेल्यावर रुग्णास जेव्हा बरे वाटू लागते तेव्हा तोच सर्जन डॉक्टर मित्राप्रमाणे अत्यंत दयाळू वाटू लागतो. कुठलीही सर्जरी असेल, एखादं ऑपरेशन असेल तर त्याला अगदी बेशुद्ध केलं जातं की नाही, पेशंटला भूल देऊन आणि कापाकापी केली जाते. मग आता त्याने कापला समजा गळा म्हणजे तो निष्ठुर होतो का? नाही, तर ते पेशंटच्या भल्यासाठी असतं. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात जर बरं वाईट काही घडत असेल, काही दुःखदायक प्रसंग येत असतील,
तर ती त्याची एक प्रकारे सर्जरी आपल्यावर आहे आणि तो आपल्या काहीतरी आध्यात्मिक भल्याचं कार्य त्यातून साधू शकतो असं समजून आपण त्या गोष्टीला तोंड द्यायला पाहिजे धैर्याने. त्याची इच्छा म्हणून बाबा सांगतात की बी हॅपी, बी रिझाइन टू माय विल हॅपीली. जे काही घडतं ते माझ्या इच्छेने घडतं आणि तुम्ही त्या आनंदाने ऍक्सेप्ट करावं असं बाबा सांगतात. सद्गुरूचेही तसेच आहे. सद्गुरू कुसंस्कारावर एक प्रकारे शस्त्रक्रियाच करतो. कुसंस्कार म्हणजे वाईट संस्कार. आरंभास तो सर्व पाप वासनाचे निरसन करण्याचा प्रयत्न करतो. जेवढी काही पाप आहेत ती नष्ट करायचा प्रयत्न करतो. कडक अनुशासनाने संस्कार नाश करतो. अनुशासन म्हणजे शिस्त, नियमित उठणं, जप, ताप जे पण आहे ती सुद्धा जरुरी असते काही वेळेला सुरुवातीच्या काळात. त्यावेळी तो शत्रू सारखा निष्ठुर वाटतो, परंतु त्याच्या या निष्ठुर वाटणाऱ्या कृतीने सर्व ठीक होऊन जीवाशिवाची जेव्हा गाठ पडते तेव्हा तो अत्यंत प्रियतम वाटतो. सद्गुरूच्या कार्याची ओळख होणे सोपे नाही. आरंभास इजा करून परिणामी सुख देणारा सद्गुरू ओळखणे कठीण आहे. वाटेल त्या सद्गुरू समजून वाटेल त्याच्या स्वाधीन होणे म्हणजे शस्त्रधारी वेड्यास आपल्या छातीवर बसवून घेण्यासारखे भयंकर आहे. स्पष्ट बाबांनी इथे इशारा दिलाय. सद्गुरूची ओळख तुम्हाला होणं शक्य नाही. तुमची तयारी असेल तर तो स्वतः तुम्हाला शोधत येईल. आपल्यासाठी तर जरूरच नाही, आपल्यासाठी बाबा सद्गुरू. पुढे बाबांनी त्यावेळेला सुद्धा हे मी मागे एकदा सांगितलं होतं, हे कुणाला गोष्ट आठवत असेल तर त्याने हँडरेज करा, की मुंबईच्या लोकांची मिरचंदानीची ती कथा मी सांगितली होती. नसेल तर मी परत सांगते की बाबा असतानाही लोक इकडे तिकडे जायचे आणि बाबांना दुसऱ्या कोणी साधू संत गुरु बाबा ह्यांच्याकडे गेलेलं अजिबात आवडत नव्हतं. आणि बाबांनी सांगितलं की त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी पण करायची नाही. का? कारण तो खरा सद्गुरू आहे की नाही हे ओळखायची आपली लायकी नाही. तो खरा असेल तर आपण त्याच्या रोषाला बळी पडू, म्हणजे आपण उगाचच पापाचे भागीदार होऊ. आणि तो जर खरा नसेल तर त्याचे वाईट संस्कार आपण घेऊ, त्याच्याबद्दल अपशब्द बोलून किंवा त्याची निंदा दालस्ती करून. म्हणजे कुठल्याही गुरु साधू संताकडे जायचं नाही, पाया पडायच्या नाही, अजिबात नाही. कारण बाबा म्हणतात की एखाद्याला तुम्ही खरा सद्गुरू समजलास आणि तो जर खरा नसेल तर एखाद्या वेडा, ज्या वेड्याच्या हातात शस्त्र आहे, तलवार आहे, गन आहे, त्याला स्वतःच्या छातीवर बसवून घेण्यास इतकं ते भयंकर आहे. असं का? याचं पूर्ण स्पष्टीकरण बाबांनी केलेलं आहे की सुरुवातीला जरी तुम्ही त्या व्यक्तीची पूजा अर्चा केली, मनोभावे केली, ती व्यक्ती म्हणजे तो गुरु किंवा साधू संत जरी पूर्ण प्रगत नसेल तरी तुमच्या श्रद्धेमुळे तुम्हाला फळं मिळतात. पण जेव्हा तुम्हाला कळतं की हा डोंगी बाबा आहे तेव्हा सगळं बुमरँग होऊन पुन्हा तुमच्या अंगावर ते येतं. मुळामध्ये तेवढी श्रद्धा आणि त्या अशा सद्गुरूची शोध घेण्याची मुळामध्ये आवश्यकताच नाही. मुंबईचे लोक होते, कुणाला आठवते का ती मुंबईची घटना? हँड रेज करायला आठवत असेल तर, नसेल तर मग डाऊन थंब तरी कोणी करा की मी सांगते मग ती घटना. एक शेवटची कोणी हँड रेज केला, कोणी हे केलं मी बघितलं नाही, सॉरी. असं कोणीतरी थंब अप केलं ना आता, योगिता काळे. तुम्हाला आठवते का योगिता काळे ती घटना मुंबईची सांगितलेली? एक शेवटचा पॅरेग्राफ वाचू आणि ती घटना आपण घेऊया. आरंभास तात्पुरता इलाज करून कायमचा उपाय करणारा सद्गुरू नाही. त्याचे असले वरदान नसून शाप आहे. अशापासून स्वतः सांभाळले पाहिजे. सद्गुरूच्या कार्याची ओळख पटणे अत्यंत कठीण आहे. काय व्हायचं की बाबा जेव्हा इथे होते
आणि त्यावेळी बऱ्याचदा बाबा नंतर एकांतवासात असायचे, कधी विदेशात जायचे, कधी भारत भ्रमण, कधी मस्त टूर, कधी ब्ल्यू बस टूर, कधी न्यू लाईफ. तर ही मुंबईची लोक त्यांना खूप मिस करायचे. मग त्यांना मिरचंदानी म्हणून एक होते इथे कुठे मुंबईमध्ये साऊथ मध्ये, तर त्यांच्याबद्दल कळलं आणि मग ती लोक त्यांच्याकडे जायला लागली. हे बाबांना कळल्यावर बाबांनी सांगितलं कुठेही जाऊ नका. तरी पुढच्या खेपेला पुन्हा बाबा गेले आणि काही लोक त्यांच्याकडे, बाबांची लोक गेल्याचं बाबांना कळलं. आल्यानंतर मग बाबांनी त्यांना फैलावर घेतलं की तुम्ही का गेलात, मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्याची मोठी कहाणी आहे. नंतर कधी मी गांगडे सरांना, आहेत का गांगडे सर आता, तर त्यांनी नंतर ती जरूर सांगावी पूर्ण. म्हणजे कसं एरेज काकांना बाबांनी पाठवलं वगैरे, फार मोठी कहाणी आहे त्याला. म्हणजे 15-20 मिनिट, अर्धा तास पण लागेल इन डिटेल सांगायची. तर सुंदर आहे ती, व्यवस्थित जर सांगितली त्यातनं खूप शिकण्यासारखं आहे. की हे गुलाब पांचाळ पण त्यांच्याकडे घेऊन कसं त्यांनी त्याला चॅलेंज दिलं. म्हणजे ते भक्ती करण्यासाठी नाही पण चॅलेंज करण्यासाठी, की मेहर बाबाच कसे आमचे श्रेष्ठ गुरु आहेत वगैरे. आणि मग काय काय झालं. मग बाबांनी एरेज काकांना, मोठे आहे ते थोडक्यात, मग बाबांनी त्यांना झापलं त्या आधीची ही घटना. आणि त्यांना बाबांनी विचारलं की तुम्ही का जाता दुसऱ्या गुरूंकडे, मी तेव्हा तुम्हाला मना केलेलं आहे. तर त्या लोकांनी काय सांगावं बाबांना, की बाबा तुम्ही नसता, आम्ही तुम्हाला मिस करतो आणि आम्हाला तुम्हाला भेटायची फार इच्छा होते, म्हणून आम्ही मग त्यांच्याकडे जातो. ती अध्यात्मातले आहे ना. मग काय झालं, तुम्ही अवेलेबल नसता, तुम्हाला मिस करतो म्हणून आम्ही जातो. आणि त्यांच्यातही देव आहे ना, तेही अध्यात्मातले, त्यांच्यातही देव आहे ना, म्हणून आम्ही त्यांच्याकडे जातो. असं त्यांनी बाबांना सांगितल्यावर बाबांनी त्यांना उत्तर दिलं की देव सर्वत्र असतो, त्या शेणामध्ये पण देव आहे, मग तुम्ही ते शेण डोक्यावर लावून घेणार का, असा एकच प्रश्न बाबांनी त्यांना केला होता त्यावेळेला. एनिवे, पुढचा टॉपिक आहे सत्याचा महासागर. आपण जरा घेतलं पटापट तर एक खूप छान कथा सांगितलेली आहे पुढे बाबांनी, ती आपण घेऊया. हे वाचून झालं. सो सॉरी. सत्याचा महासागर. महासागराचा दृष्टांत, की आता जो ईश्वर जो आहे बियॉन्ड गॉड स्टेट मध्ये, ज्याला सुफिझम मध्ये उल वरा म्हटले, तर आता आपल्याला कळावं म्हणून आपल्या भाषेत बाबांनी त्याला महासागराचा दृष्टांच्या मार्फत महासागर म्हणून म्हटलेलं आहे. महासागराचा दृष्टांत. अनंत ईश्वर मूळ स्वरूपात महासागरासारखा असतो. जेव्हा महासागर पूर्णपणे शांत असतो तेव्हा त्याच्या शक्तीची जाणीव नसते, कारण त्याची हालचालच बंद असते. शक्तिशाली महासागर म्हणून स्वतःची ओळख होण्याकरता महासागरात हालचाल होणे महत्वाचे आहे. म्हणजे ही कोणती बियॉन्ड गॉड स्टेट बद्दल बाबा सांगतायत, परात्पर परब्रह्मावस्थेबद्दल. प्रेरणारूपी वाऱ्यामुळे, म्हणजे बाबाजी सांगतात ना, लहेर उठी, ईश्वर रूप महासागरात खळबळ उत्पन्न होते. तेव्हा ईश्वरात स्वतःच्या अपार शक्तीची आणि अनंतत्वाची जाणीव होते. हा वारा महासागरात निरनिराळ्या आकाराचे बुडबुडे उत्पन्न करतो, तयार करतो. या विश्वातील जंतूपासून मानवापर्यंतचे सर्व प्राणी मात्र महासागरातील बुडबुड्याप्रमाणे आहेत. जाणीवेच्या बाबतीत सर्वात मोठा बुडबुडा हा पूर्णावस्थेत असतो. त्याची तुलना नावेशी करता येईल. की बाबांनी सांगितलं महासागरातला प्रत्येक थेंब मिळून महासागर झालेला असतो. तो महासागरापेक्षा वेगळा नसतो. पण जेव्हा ती लहर उठते आणि त्या थेंबाभोवती बुडबुडा तयार होतो. जसं आपण नेहमी उदाहरण त्याच्यासाठी घेतो की ते साबणाचा फेस करतात, एवढे मोठे बुडबुडे सुंदर रंगीत मोठे मोठे असतात. महाबळेश्वरला तुम्ही जर बघितलं असेल किंवा बऱ्याच अशा टुरिस्ट प्लेसेसला आणखीन मोठे मोठे त्यांचे जवळ असतात. ते इतकं विलोभनीय असतं, पण तुम्ही हात लावायला गेलं तर त्यात काय असं काहीही नसतं. अगदी तसं आहे सगळं आपल्या जीवांचं, या सृष्टीचं, की त्या लहरीमुळे बुडबुडा निर्माण होतो. म्हणजे एक जीव त्या थेंबाला वाटतं की मी वेगळा आहे महासागराहून,
तो मोठा बुडबुडा म्हणजे देहधारी मानव. उत्क्रांतीची प्रेरणा शक्ती आणि आत्मज्ञान प्राप्तीची मूळ प्रेरणा एकच आहे. हा अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. उत्क्रांतीची प्रेरणा शक्ती. उत्क्रांती म्हणजे क्रिएशन, सृष्टीची निर्मिती झाली, मग अनेक योनी आणि फॉर्म्स मधून इव्होल्युशनचं, ज्याला आपण प्रक्रिया म्हणतो, रूपांच्या उत्क्रांतीमधून चेतनेचा विकास जातो आणि मग अंतर्वर्ती चेतना झाल्यानंतर आत्मज्ञान प्राप्तीची मूळ प्रेरणा, आत्मज्ञान प्राप्ती होते, स्वस्वरूपाला जाणतो. तर बाबा सांगतात ही जी आहे इव्होल्युशन आणि इन्व्होल्युशन, ह्या दोन्हीचे स्फूर्तिस्थान किंवा प्रेरणा एकच आहे. त्या प्रेरणा शक्तीवर विविध संस्कारांची आवरणे आहेत, म्हणजे ज्याला आपण कॉन्शियसनेस किंवा चेतना म्हणतो ती. म्हणून तिचा आविष्कार विविध प्रकारे होतो. मानव देहरूपी नौका लोटणाऱ्या वाऱ्यास मानसिक संस्कारामुळे दिशा मिळते. अनुभव आणि कार्य यांचे उत्क्रांतीशील मनावर उमटणारे संस्कार हे निष्क्रिय असतात. अनुभव आणि कार्य यांचे उत्क्रांतीशील मनावर उमटणारे संस्कार हे निष्क्रिय असतात. त्याच्या ठिकाणी दिग्दर्शक करण्याचे दांडगे सामर्थ्य असते, म्हणजेच केलेल्या कृतीतून संस्कार निर्माण होतात आणि ते स्वतः संस्कार काही कार्यशील नसतात, पण ते संस्कार खरंचताना जे अनुभव असतात त्या अनुभवामधून त्या चेतनेचा हळूहळू विकास आणि उत्क्रांती आणि प्रगल्भता चेतनेला येते. म्हणून असं ते वाक्य म्हटलेलं आहे. नौकेचा दृष्टांत. सर्वसामान्य जीवात्मा देहरूपी नौकेत आरूढ होतो, परंतु त्या नौकेच्या म्हणजे नाव, बोट, त्या नौकेच्या हालचालीवर त्याचा ताबा नसतो. हे महत्वाचं आहे की ही देहरूपी नौका आहे, पण ह्या देहाने जे काही कार्य करायचं त्याच्यावर त्याचा ताबा नसतो. असं तुम्ही म्हणाल हे कसं? पुढे दिलेलं आहे. संस्कार बंधामुळे त्या नौकेत जीवात्मा बद्ध स्थितीत असतो. आपण जे पूर्वी कार्य केलंय त्याने जे संस्कार निर्माण झाले त्या संस्कारांना उलगडवण्यासाठी, नष्ट करण्यासाठी विरोधी संस्कारांमार्फत या जन्मामध्ये आपण कार्य करतो, किंवा ते कार्य करत असताना जे नवीन संस्कार निर्माण होतात ते खर्च करण्यासाठी पुन्हा पुढचा जन्म असतो. म्हणजे जे काही या आयुष्यात आपल्याकडून होतं ते आपणच आपल्या पूर्वीच्या आयुष्यात ठरवलेलं असतं, निर्माण केलेलं असतं, तयार केलेलं असतं आणि त्यामुळे त्या परिस्थितीत आपण तसे वागत असतो, बोलत असतो, कार्य करत असतो. म्हणजे आपल्या हातात आपलं कार्य नाही, एक प्रकारे इथे असं म्हटलेलं आहे. ते सगळं आपण पूर्वी ठरवलेलं आहे, करून ठेवलेलं आहे उद्योग, म्हणून आता आपण तसे त्या पूर्वीच्या जन्मातल्या कार्याच्या संस्कारांनी आपण बांधले गेलेलो आहोत. आता म्हणजे पूर्णपणे आपण अधीन आहोत का? आपल्या हातात थोडंफार, इन अ वे येस, इन अ वे का? कारण बाबा सांगतात की तुम्ही हे संस्कार पलटवू शकता. आणि ते कसे? तर नेहमीची आपली एकच गुरु किल्ली म्हणजे बाबांची त्रिसूत्री, पश्चाताप प्रार्थना, माय विश अँड हाऊ टू लव्ह गॉड. जसं बाबांनी सांगितलं तसं जर आचरण आपण करायचा प्रयत्न केला तर आता नवीन संस्कार ऍटलीस्ट अधिक निर्माण होणार नाहीत. असले तर ते कच्चे असतील. पूर्वीचे संस्कार खिळखिळे होतील किंवा नष्ट होतील. कसे? तर सतत नामस्मरण केल्याने, सतत त्यांची आठवण काढल्याने, कुठल्याही स्वामित्वाची भावना मनात न ठेवता सगळं कार्य जर आपण केवळ त्यांचं कार्य आहे आणि मला नॉमिनेट केलंय, मी ट्रस्टी आहे, मी ते फक्त कार्यान्वित करतो म्हणून इमाने इतबाराने कर्तव्य भावनेने जर फक्त केलं, त्याच्याशी कुठेही अलिप्त भावनेने जर ते केलं, त्यात कुठे लिप्तता न येऊ देता, तर हे संस्कार आपण उलटवू शकतो. पण अदरवाईज सामान्य माणूस हा बांधलेला आहे. कशाने? त्याच्या कर्माच्या बंधनांनी तो बांधलेला आहे. त्याला स्वतःचं स्वातंत्र्य वागायचं, बोलायचं नाही. तो त्याच्या मनाप्रमाणे ती नौका चालवू शकत नाही.
देहरूपी नौका त्याच्या मनाप्रमाणे तो चालू शकत नाही. ती नौका संस्कारानुरूप हालचाली करत असते. जसे संस्कार आहेत, आता तुमचे आमचे सगळ्यांचे चांगले असतील म्हणून आपलं महत् भाग्य की आपण मेहेर प्रभूचं नाव ऐकलं, आपण त्यांना मानतो, आपण त्यांच्या सर्कलमध्ये आहोत, आपल्याला बाबांचं पुस्तकं वाचायची ऐकायची ओढ लागते. हे काय आहे? आता हे या जन्मात जे आपण कार्य करू त्याच्यामुळे अजून पुढच्या जन्मामध्ये मदत होणार, जर पुढचा जन्म असेल तर. श्वासोश्वासातूनही त्याच्या संस्कारात भर पडत राहते. तर तुम्ही म्हणाल मी काहीच करून नाही राहणार आणि मी नुसतं बसून राहणार, तर बऱ्याच आपल्यालाही कंटाळा येणार, कितपर्यंत हे लांबणार आहे बाबा, किती श्वास अजून राहिले, किती श्वास अजून बाकी आहेत की हे सगळे संपवायला, असा कंटाळा आपल्यालाही कधीतरी मनात या भावना येतात. तर त्या श्वासातूनही संस्कारांमध्ये, श्वासोश्वासातूनही संस्कारात भर पडते. ऐकल्यानेही संस्कारात भर पडते, बघितल्यानेही संस्कारात भर पडते. म्हणजे जे सगळे पंचेंद्रिय आहेत, बोलणं, श्वासोश्वास घेणं, स्मेल कर, ह्या सगळ्या पंचेंद्रियांमार्फत आपण संस्कार आपले वाढवत असतो. त्याचप्रमाणे या पंचेंद्रियांमार्फत आपण आपलं एक विश्व तयार करत असतो. म्हणून आपण पंचेंद्रियांमार्फत जे कार्य करतो त्यामुळे आपण ब्रह्मा स्थितीत, म्हणजे आपल्यातला जो ईश्वर आहे तो त्याचं क्रिएशनचं कार्य, सृष्टिकर्त्याचं कार्य म्हणजे निर्मितीचं कार्याच्या भूमिकेत तो असतो, ब्रह्माच्या भूमिकेत असतो. असं बाबांनी सुंदर वर्णन क्रिएशन अँड कॉजेस मध्ये केलं की जे पचणारं आणि परत लवकर स्वीकृत होणारं नाहीये. म्हणून पुढे बाबांनी त्याचा उल्लेख गॉड स्पीक्सला केला नाही, पण क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बाबांनी सांगितलं की तुम्ही जर ईश्वर आहात तर तुम्ही तुमच्या पंचेंद्रियांद्वारा एक सतत सृष्टी तुमची निर्माण करत असता, म्हणजे तुम्ही स्वतः ब्रह्मा विष्णू महेश सगळे आहात. एनिवे, श्वासातूनही त्याच्या संस्कारात भर पडत राहते. नवीन संस्कारांचाही नौकेच्या हालचालीवर परिणाम होतो. नवीन संस्कार निर्माण करतच असतो सारखे आपण, आणि त्या संस्कारांचाही नावेच्या हालचालीवर परिणाम होतो. आता खूप तळमळ लागले बाबांच्या भेटीचे. त्यांना बघण्याची उत्सुकता आहे, तृष्णा आहे, मेहराबानला जायची. तर त्यातनं जे काही संस्कार होणार ते पुन्हा, म्हणजे आता नवीन संस्कारांमुळेही नौकेच्या हालचालीवर परिणाम होतो. नावाडी. मानवाच्या पदरी जर सत्कर्म असेल तर पूर्व संस्कारामुळे योग्य दिशा प्राप्त होऊन ते सत्कर्म जीवनाच्या नौकेस नावाड्याकडे नेईल. आता नावाडी म्हणजे कोण तुमच्या लक्षात आलं असेल, सद्गुरू किंवा अवतार. जर पदरी संचित कर्म चांगले असतील, जे तुमच्या आमच्या पदरी आहे म्हणून आपण बाबांच्या छत्रछायेत आहोत. मानवाच्या पदरी जर सत्कर्म असेल तर पूर्व संस्कारामुळे, संचितामुळे योग्य दिशा प्राप्त होऊन ते सत्कर्म जीवनाच्या नौकेस नावाड्याकडे नेईल. तो नावाडी या नौकेस समुद्र पातळीवर केवळ मार्गदर्शनच करीत नसतो, त्या नावाड्यास महासागरातील अंतर्बाह्य स्वरूपाच्या सर्व अडचणी पुरेपूर माहीत असतात. म्हणून आपला बाबा परिवारात जन्म होतो, म्हणून आपण बाबा परिवारात असतो. आणि हा नावाडी त्याला हे भौतिक जीवन आणि अध्यात्मातले गुह्य रहस्य संपूर्ण ज्ञान असतं, आणि त्या सगळ्या अडचणी त्याला माहीत असतात. प्रवासातल्या अडचणी माहीत असतात, आपल्या प्रत्येकाचा स्वभाव, धर्म, बैठक, आपले पूर्वसंचित, आपले कर्म, आपलं लायकी, हे सगळं त्यांना माहीत असतं. म्हणून त्याप्रमाणे ते त्याच्या पदरात दान टाकून त्याची तशी वल्हवा नौका वल्हवतात. एखादा प्रशांत महासागर असेल, एखादा खवळलेला समुद्र असेल, एखाद्याची नाव मजबूत असेल, एखाद्याची छोटी असेल, त्याप्रमाणेच तो नावाडी त्या ठिकाणी त्या नावेला नेणार. तो नावाडी म्हणजे सद्गुरू. त्यास महासागराच्या व्यापाचा आणि गहिरेपणाचा पूर्ण अनुभव असतो. किती समुद्र खोल आहे. सद्गुरू रूप नावाडी केवळ पाण्याच्या पातळीवरूनच मार्गदर्शन करत नाही, तर तो नौका तळाशीही नेऊ शकतो, है की नाही. पाणबुडी सारखी महासागराच्या तळाशी ते जाऊन तो ज्ञान देऊ शकतो. त्यास महासागराच्या भव्यतेचे पुरेपूर ज्ञान असते. येथे
हे विसरू नये की तो महासागर स्वतःच नौकेतील मनुष्य, नौका आणि नावाडी बनतो. तोच महासागर स्वतःच नौका पण आहे, नावाडी पण आहे आणि मनुष्य सुद्धा, नावाडी पण आहे, मनुष्य सुद्धा आहे. म्हणजेच महासागर म्हणजे तो ईश्वर. तो स्वतः सर्व काही आहे. ज्या क्षणी मनुष्य स्वतः महासागरात बुडी घेतो त्या क्षणीच तो साखरेच्या बाहुलीप्रमाणे त्यात नाहीसा होतो. साखर कशी पाण्यात विरघळते तसं ईश्वरात इतकं सामावून जायचं, विलीन होऊन जायचं की स्वतः ईश्वर होऊन जायचं. आणि त्यास जाणीव होते की मी महासागर आहे. मी महासागर होतो, पूर्वी मला याची जाणीव नव्हती. आता कॉन्शियसली त्याला कळतं की मी महासागर आहे, म्हणजेच मी ईश्वर आहे. अगाधतेचा अंत. सत्याचे सर्वोत्तम ज्ञान प्राप्त झालेला नावाडी नौकेत स्वतः बसून ती स्वतःच वल्हवतो. याशिवाय बद्ध जीवांच्या नौकांनाही तो सोबत नेतो. ज्याला सत्याचं सर्वोत्तम ज्ञान प्राप्त झालेला नावाडी म्हणजे सद्गुरू, तो नौकेत स्वतः बसून स्वतःच ती वल्हवतो आणि ठरवतो की तुम्हाला सुरक्षित कसं पार करायचं किंवा महासागराच्या तळाशी कसं न्यायचं, म्हणजे तुम्हाला ईशस्वरूप कसं प्राप्त करून द्यायचं, तुमचं त्याची कशी ओळख करून द्यायची, त्याचा कसा अनुभव तुम्हाला द्यायचा. याशिवाय बद्ध जीवांच्या नौकांनाही तो सोबत नेतो, जे इतर आहेत त्यांनाही तो सोबत घेतो. असे नावाडी विरळा, म्हणजे सद्गुरू फार थोडे असतात. सत्याशी तद्रूप झालेले अनेक जीवात्मे असतात, परंतु सत्याशी तद्रूप झालेले म्हणजे ईश्वर साक्षात्कारिक जीवात्मे भरपूर असतात. परंतु ते जरी सत्यरूप महासागराशी एकरूप झालेले असतात तरी पाण्याच्या पातळीवर वावरणाऱ्या नौकांशी खास संबंध ठेवत नाही. ते स्वतः गॉड रिअलाइज आहेत, पण त्यांना इतरांशी काही घेणं देणं नाही, त्यांची त्यांना जाणीव नाही. म्हणजे कोण? मझोप, ब्रह्मीभूत किंवा मझोप, की ज्यांना ईश्वर साक्षात्कार आहे पण ते तुमची मदत करत नाही. त्यांच्यापैकी फारच थोडे वर येऊन स्वतःची नौका मुक्तपणे वल्हवीत बंधनात सापडलेल्यांच्या नौका पैल तीरावर नेण्यास मदत करतात. ज्यांना ईश्वर साक्षात्कार प्राप्त झाले असे जीवात्मे असतात, पण ते त्या ईश्वरी आनंदात मशगूल होऊन तिथेच रमतात. फार थोडे असतात की जे पुन्हा स्वतःच आणि सृष्टीचं भान करून घेऊन त्या महासागराच्या तळामधून म्हणजे ईश्वरत्वाच्या अवस्थेतून बाहेर पुन्हा येतात, या भौतिक दुनियेचं स्वतःचं भान आणतात आणि इतरांची मदत करतात. इथे मला आठवण होते ते एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये द पोल डायव्हर, गोताखोर, सुंदर आहे ते प्रकरण, फार सुंदर आहे. संपूर्ण अध्यात्म त्यात सामावलेलं आहे. एनिवे, तर इथे त्याची आठवण जरूर येते. अशा प्रकारचे नावाडी संस्कारापासून नव्हे तर सत्यापासून प्रेरणा शक्ती मिळवतात. हे जे नावाडी आहेत म्हणजे सद्गुरू आहेत, त्यांनी काहीही कार्य केलं तर त्याच्यापासून कर्माचं बंधन त्यांना नसतं, संस्कार निर्माण होत नाही. आणि ते स्वतः सुद्धा मॅन टू गॉड झालेले असल्यामुळे, नराचा नारायण झालेले असल्यामुळे संस्कारांनी बद्ध नसतात. कारण संस्कार त्यांचे नष्ट झाल्यानंतरच त्यांना ईश्वर साक्षात्कार मिळतो. आणि आता जो त्यांनी देह टेकवलाय तो विज्ञानी संस्कारांवर त्यांचं कार्य चाललेलं असतं. त्यामुळे ते संस्कारांनी बांधले गेलेले नसतात. आणि त्यांना प्रेरणा कुठून मिळते? सत्यापासून. म्हणजे ते स्वतः ईश्वर बनलेले आहेत, ते स्वतः प्रेरणा शक्ती आहेत, प्रेरणा स्थान आहेत. ते पाण्याच्या पातळीवरही आणि पातळी खालील निरनिराळ्या खोलीवर वावरणाऱ्या नौकांना दिग्दर्शन तर करतातच, पण याशिवाय जीवनाच्या अनंतत्वात विलीन होण्याकरता मदत करतात, दिव्यत्वाच्या अगाधतेकडे. हे सद्गुरू अथवा नावाडी महासागरावर विचरणाऱ्या नावाड्यांना निष्कारण वाटणाऱ्या भयापासून वाचवतात. आता जे कोणी अध्यात्म मार्गावर प्रवेश करायला घाबरतात, कारण हे धैर्याचं काम आहे, सोपं काम नाही.
अध्यात्माचा मार्ग खडतर आहे, खाच खळगे दगड धुंडे काट्यांनी भरलेला आहे. त्याच्यावर चालणं वाटतं तितकं सोपं नाही, म्हणून खचून जायचं कारण नाही. कारण या मोह मायावी दुनियेपासून स्वतःला तोडणं वाटतं तितकं सोपं नाहीये. मग हे जे असे महासागरावर अध्यात्म मार्गाच्या दाराशी आहेत, आज जाऊ का नको, आज जाऊ का नको, भीती वाटते, असे जे आहेत ज्यांना ही अकारण भीती वाटते, त्यांना त्या भीतीपासून हे सद्गुरू किंवा नावाडी महासागरावर विचरणाऱ्या वावरणाऱ्या असे जे घाबरलेल्या यात्री आहेत, त्यांना सुद्धा त्या भीतीपासून ते वाचवतात आणि त्यांना पुढे पुश करतात अध्यात्म मार्गावर. अन्य गोष्टीत रममाण करणाऱ्या खोलवर रुजलेल्या पृष्ठावरील वासना आणि इच्छा यापासून मुक्त करतात आणि अखेर ते नावाडी सर्वावर विजय मिळवून अनंत सत्याशयात इतर नावाड्यांना खोल खोल घेऊन जातात. पुढे ते जगात प्रसिद्ध होतात. तेच मानवतेचे संरक्षक होत. वरवर आणि अशाश्वत अशा जीवनापासून ते अन्य नौकांना, दुसऱ्या नौकांना दूर असणाऱ्या, शाश्वत, कधीही नष्ट न होणाऱ्या आणि अनंत सनातन दिव्यत्वाकडे, ज्ञानाकडे, सत्याकडे, आनंदाकडे आणि चैतन्याकडे नेतात. असे हे अलौकिक सद्गुरु स्वरूप नावाडी केवळ अनंताचे स्वामी नव्हे, तर नश्वर भौतिक विश्वाचेही स्वामी. असे जे सद्गुरु आहेत, परफेक्ट मास्टर आहेत, ते केवळ स्वतः ईश्वर होऊन संपूर्ण विश्वाचे स्वामी नाहीत, केवळ सत्याचे स्वामी म्हणजे ईश्वराचे स्वामी नाहीयेत, ते लॉर्ड ऑफ द लॉर्ड्स, तर ह्या भौतिक दुनियेचे ही ते स्वामी. त्यांचा अनुभव सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असतो. स्पर्श झालेला नाही, व्यापलेलं नाही असं कुठलंही क्षेत्र त्यांच्या नजरेपासून दूर नसतं. मग ते अध्यात्माचं असो, भौतिकतेचं असो, भौतिकतेचेही सगळी रहस्य आणि गुह्य त्यांना माहीत असतात आणि अध्यात्माचीही सगळी रहस्य त्यांना माहीत असतात. अधिकार प्रदान म्हणजे अधिकार देणं. बद्ध जीवांप्रत कर्तव्य पार पाडता यावे. बद्ध जीव म्हणजे तुमच्या आमच्यासारखे सगळे जे या मायावी जगामध्ये आहेत, संस्कारांनी बद्ध झालेले आहेत. बद्ध जीवांप्रती अशा लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी आपलं कर्तव्य पार पाडता यावं म्हणून हे सद्गुरू आपला अधिकार योग्य व्यक्तींना प्रदान करतात, देतात. मात्र त्याकरता सद्गुरूस पूर्णपणे शरण गेले पाहिजे. बद्ध जीवांनी केवळ भौतिक देह नव्हे तर सूक्ष्म शरीर आणि मनोदेहही सद्गुरूंच्या स्वाधीन करावयास पाहिजे. इथे मोठी गोष्ट यांनी केली. संपूर्ण शरणागती, संपूर्ण आत्मसमर्पण म्हणजे काय, तर केवळ स्थूल देहच त्यांच्या ताब्यात आपल्याला द्यायचा नाहीये की त्यांची सेवा करायला, तर आपला सूक्ष्म देह आणि मनोदेह ही म्हणजे काय, आपलं मन त्यांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचंय आणि मनच त्यांच्या स्वाधीन गेलं की मन जे आपल्याला नाचवतं विविध षड्रिपूंच्या मार्फत ते नष्ट होईल. म्हणून हे मन सुद्धा त्यांना ही स्थूल, सूक्ष्म आणि मनोदेह ही तिन्ही देह आपल्याला त्यांना अर्पण करायला पाहिजे. त्यांनी स्वतःचे असे काहीही राखून ठेवावयास नको. स्वतःचा हातच राखून दिलेलं ते समर्पण पूर्ण नव्हे, हातच राखून केलेली ती पूर्ण शरणागती नव्हे. म्हणून स्वतःच असं हातच काही राखून ठेवायचं नाही. शरीर, इच्छा, अहंकार इत्यादीचे पूर्ण समर्पण पौर्वात्य देशात सद्गुरूस नारळ प्रदान करून निर्देशित करतात की आपल्या इकडे
सद्गुरूला किंवा देवाला आपण नारळ वाहतो. आता नारळ म्हणजे काय तेही बाबांनी टिफिन लेक्चर मध्ये सुंदर अगदी आकृती काढून बाबांनी समजावून सांगितलंय की बाहेरचं कचरा, मग ते कठीण कवच म्हणजे स्थूल देह, आतलं नारळ म्हणजे सूक्ष्म देह, पाणी हे हा आत्मा आहे, असा त्या मनोदेह, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि मनोदेह, आणि मग ते पाणी म्हणजे सार तत्व म्हणजे ईश्वरत्व, आणि ते आपण ईश्वराला अर्पण करतो. लोक नारळ तर घेऊन जातात, पण त्याच्या मागचं तथ्य किती जणांना माहिती असतं की नारळ अर्पण करणं म्हणजे सर्वस्व अर्पण करणं. माझा स्थूल सूक्ष्म आणि मनोदेह हा सगळा मी तुझ्या प्रभू चरणाशी ठेवत आहे. याच्यासाठी ते नारळाचे अर्पण करण्याची पद्धत असते की जेणेकरून मग तू ते फोड, त्याचं वरचं कवट्या कवच फेकून दे आणि मला त्या आत्मस्वरूपामध्ये सामावून घे. त्याच्याबद्दल आणखीन पुढे एक खूप सुंदर दिलेलं आहे. नारळ समर्पणाचा दृष्टांत. सद्गुरूस नारळ समर्पण करण्याचा प्रघात पुढील प्रमाणे समजावून सांगता येईल. ह्याच्याबद्दलची एक सुंदर हकीकत आहे माझ्या वडिलांची. बाबांना त्यांनी नारळ दिले, पण ती आता आपण इथे नको सांगूया. हे छान चाललंय ते चालू दे. सद्गुरूस नारळ समर्पण करण्याचा प्रघात पुढील प्रमाणे समजावून सांगता येईल. नारळाच्या पृष्ठभागावर जो भुसा असतो, काथ्या ज्याला म्हणतो, ज्याचा काथ्या बनवतात, तो म्हणजे भौतिक देह किंवा काया. आजकाल दुकानात, मला तिथे माहित नाही, तुमच्या प्रदेशात वेगळं असेल, मुंबईमध्ये सोललेलेच नारळ मिळतात, पण पाथर्डी नगरमध्ये असं नसतं. तर जो वरती असतात ना त्याचे काथ्या, ते असे सोलून काढावे लागतात. तर ते वरचं जे काथ्यासारखं असतं, भुसभुशीत असं जे कवच असतं, ते म्हणजे भौतिक देह किंवा स्थूल देह. नारळाची कवटी म्हणजे ते काढलं की आतलं कठीण नारळ राहतं, कठीण जे आपण फोडतो, ती कवटी म्हणजे सूक्ष्म देह, सटल बॉडी. त्यावर संस्कार कोरलेले असतात. आता तुम्ही जर बारकाईने बघितलं, इथे किती छान सांगितलं, ती जी कठीण कवच असतं नारळाचं जे आपण फोडतो शेवटी, त्याच्यावर जर बघितलं तर रेषा रेषा रेषा, बारीक बारीक खूप रेषा असतात. तर इथे ते म्हणतात ते म्हणजे संस्कार असतात सूक्ष्म देहावरचे. कवटीच्या आतील नारळाचा डोल म्हणजे जे ओलं नारळ पांढरं निघतं, फोडलं कवच, बाहेरचं कठीण कवच फोडलं की आतमध्ये जे पांढरा मगस निघतो, ज्याला आपण नारळ म्हणतो, खोबरं म्हणतो, तो म्हणजे मनोदेह. ठीक आहे. आतील नारळाचा डौल, आता लक्षात घ्या, इथे खोबरं किंवा नारळ किंवा पांढऱ्या भागाला ह्यांनी डौल शब्द वापरलाय, तो लक्षात असू द्या, कारण पुढे याच्यावरच सगळं विवेचन आहे. कवटीच्या आतील नारळाचा डौल म्हणजे मन अथवा कारण देह. तेथूनच संस्कारांचा उद्भव होतो. ओल्या नारळाचा डौल कवटीशी निगडीतपणे चिकटून असतो. ते किती कठीण असतं. ते कठीण कवटी जी असते नारळाची, त्याच्या आतून नारळ किंवा खोबरं काढणं फार किचकट काम असतं. तो त्याला अगदी चिकटलेला असतो, घट्ट, ते एकरूप झालेलं असतं सूक्ष्म आणि मनोदेह. नारळातील पाणी हे महासागरातील पाण्यापेक्षा वेगळे नसते. नारळातील पाणी म्हणजे आत्मा, आणि तो परमात्म्याचं रूप आहे. तो महासागराहून वेगळा नाही. महासागर त्या नारळामध्ये सामावलेला आहे. नारळातील पाणी हे झाडांच्या मुळांच्या माध्यमातून सागरापासून शोषण होऊन नारळात येते. हे किती छान दिले की हे जे नारळाचं झाड आहे, त्या झाडांच्या ज्या मुळं आहेत, ते मुळं आत खोलवर जाऊन सागरामधून सागराचं हे पाणी शोषून घेतात, आणि तेच पाणी या नारळाच्या कवटीच्या खोबऱ्याच्या आतमध्ये असतं. ते वेगळं पाणी नसतं, तो महासागराचाच भाग आहे. म्हणजेच आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. दुसऱ्या भाषेत नारळातील पाणी म्हणजे चैतन्य. नारळ फोडल्याशिवाय
ते दृष्टोत्पत्तीस येत नाही. म्हणजे परमात्मा आहे हा स्थूल सूक्ष्म आणि मनोदेह नष्ट झाल्याशिवाय तो परमात्म्याशी मिलन होणार नाही. नारळावरील जाड आवरणामुळे सागरातून त्यात आलेले पाणी पूर्णपणे दृष्टीआड असते. आता जेव्हा आपण नारळ बघतो, सोलतो, कवटी फोडेपर्यंत सुद्धा आपल्याला आतलं पाणी कधी कुणाला दिसलंय का? कुणालाही कधीही नाही. नारळ फोडल्याशिवाय नारळाच्या आतलं पाणी दिसतं नाही दिसत. मग तसंच ईश्वराचं पण आहे. जोपर्यंत हा सूक्ष्म मनोदेह आणि स्थूलदेह जात नाही तोपर्यंत ईश्वराशी मिलन आणि त्याचं दर्शन कसं होणार? म्हणूनच समर्पणाचा भाव व्यक्त करण्याकरता सद्गुरूस पूर्ण नारळ समर्पण करतात. तेणे करून त्यास आतील आत्मचैतन्य प्रतीत होते. आसक्ती दूर करणे. सद्गुरू नारळातील बाह्य आवरण प्रथम दूर करतो. हे काय? सामान्य माणसांच्या मनावरील बोजा दूर करण्यासारखे आहे. त्यांच्या भौतिक आसक्ती एकामागून एक दूर करून शेवटी देहासक्ती ही नाहीशी करण्यासारखे आहे. हळूहळू ह्या भौतिकतेच्या वासना दूर करून इच्छा, प्रलोभन, आसक्ती, अटॅचमेंट दूर करून शेवटी या देहाबद्दलची आसक्ती सुद्धा दूर करायला सद्गुरू मदत करतो. आसक्ती म्हणजे मोह, अटॅचमेंट. मृत्यू होऊन शरीर नष्ट करण्याने समस्या सुटत नाही. मृत्यू झाला, शरीर नष्ट झालं म्हणजे सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असं नाही. कारण की जीवात्मा नवीन शरीर धारण करतो. देहासक्ती पूर्णपणे नाहीशी झाल्यावर आत्मा बंधमुक्त होतो. या देहाबद्दलची आसक्ती पूर्ण नाहीशी झाल्यावरच तो आत्मा बंधनातून मुक्त होतो. काया नाशानंतर म्हणजे ती कवटी फोडल्यानंतरच सूक्ष्म शरीर जाणीवपूर्वक कार्य करू लागते. ही योगी मनुष्याची अवस्था. ही जी अवस्था आहे की देहाबद्दल आसक्ती नाही आणि कायाच्या मोहातून मुक्त झाल्यावर सूक्ष्म शरीरावर कार्य करणं ही योग्यांची स्थिती आहे. आता पुढे वासनाक्षय आणि मनस्तंभन. आता ह्यानंतर एक सुंदर कथा बाबांनी सांगितली. ती इतकी आय ओपनिंग आहे. याआधी कुठे कधी वाचली ते मला आठवत नाहीये, पण फार छान कथा आहे. आणि ती कथा स्वतःच ती स्टोरी सगळं काही स्पष्ट करते. पण एक मिनिट हा. ओ ठीक आहे, 3च मिनिट बाकी आहे 7 वाजायला ना. आपण 7ला हे पूर्ण करतो आणि प्रार्थना आरती घेतो. आता आपण 5:30च्या वेळची 6ची वेळ केल्यामुळे आपल्या पदरात जरा कमी पडतं. अगदी सुरुवातीला नियमित अगदी जॉईन होणारे 3-4 मेंबर आहे ते आज सांगत होते की नाही, त्यामुळे वाचन कमी होतंय आपलं वेळ कमी केल्यामुळे. त्यामुळे ते 6चीच वेळ ठेवायची की 5:30ची ते परत एकदा आपण ठरवू. बट आज तरी आता 2च मिनिटं आहे 7ला. आणि कुणाला जर काही विचारतात, इथे मी थांबते थोडं. आता आजच्या दिवसापुरतं तरी आपण इथे आता थांबूया. आणि माईक मी ओपन करते. फक्त सगळे एका वेळी बोलू नका. ज्यांना बोलायचंय, विचारायचंय, शेअर करायचंय, कारण खूप सुंदर प्रकरण आहे, त्यांनी हँड रेज करा. मग तसं क्रमाक्रमाने आपण एकेकाला बोलायची संधी घेऊया. हा बोला योगिता काळे, काय बोलायचं आहे तुम्हाला? नाही काहीच नाही ताई. हा, बी केअरफुल. तुमचा मग माईक बंद करताय जय बाबा. आता आज हे खूपच सुंदर सगळं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्याबद्दल कुणाला काही अजून शेअर करायचंय, सांगायचंय, विचारायचंय, बोलायचंय तर जरूर बोला. आणि मला आनंद होतो तुम्हाला सगळ्यांना बघून, भेटून. काही जण फार दिवसांनी दिसतात तर त्यांना बघूनही छान वाटतंय. आपण आता ऑलरेडी आज प्रार्थना आरती मला वाटतं दिलेली आहे. कोणाला दिले बरं? हा बोला गिरीश. हा, मला प्रार्थना मला दिली ताई.
हा, योगिता काळेला प्रार्थना दिन बरोबर 7ला सुरू कराल तुम्ही. मी जरी हो बोलत असेल तर तुम्ही हो हो बाबांचा हो जयकार करून, कारण 1च चालेल मिनिट चालेल राहिलाय. हा चालेल. हा, गिरी भाऊ बोला. जय बाबा. भगवान गिरी, स्वागत आहे. फार दिवसांनी छान वाटलं. बोला बोला. नाही, आवाज अवतार येत नाहीये. मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. आपण आधी प्रार्थना आरती करू, अवतार मग मेहर बोलू. बाबा अवतार की जय. हे देवाधिदेवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अघात आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस, व्यक्त आणि अव्यक्तही आहेस. सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेल्या तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा सागर आहेस. तू आदी पुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, येजदान, आहुरमस व प्रियतम परमेश्वर आहेस. तुला पूज्यार्य किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचारांबद्दल, तसेच देशमुलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्यांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल व देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनांबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यांना दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा करा.
हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक प्रेम करण्याकरिता इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय. खूप छान, थँक्यू. मीनाताई, जय बाबा. मीनाताई बोलणार होत्या ना आरती? मीनाताई, हो हो. जय बाबा. मीनाताई, जय बाबा. मीनाताई बोधनकर, त्यांचा जय बाबा. सुमनताई चौधरी आहेत, जय बाबा. सुमनताई, करताय तुम्ही आरती? सुमनताई चौधरी, जय बाबा. श्वेतांबरी, बुझावे नार जहलतनी. कुणी सुरू केली होती आरती? जय बाबा. सुरेश. हा, सुरेश पूजे, बोला. हो, बोला बोला. बुझावे नार जहलतनी, कर खुद रत्न फरमातू. चला दी आत भरो के बसे मुरई मात. आया नूर शाद मेहर बाबा, चरण पर पूजन धरिए सर. खुदाना जात की वाके पथई भय हो मेहर बाबा. तू आसे तुझे दरी आए वह तित मारे कतनो होई तू खातू. मोर है रवन ऐसा बखजे ज्ञान जदनो के तू पर महात्मा ज्ञानी छेने मो तारे रफातू. खुदाना प्रेमनो प्यालो पिलावी, मास्ता मने कर छे तुझ पर जान सदके साकिया. वेद परमातु हमारी नाव भर के तरावे, तो अमे तरिए हमारा ना खुदा बाबा छे निगे बातू. हमारा ना खुदा मेहर बाबा छे निगे बातू. बुझावे हर जल कर खुद रत में फरमातू. छेला की आस भक्तो अक्षे मुरई मातू.
अवतार अवतार मेहर मेहर बाबा बाबा की की जय। जय। अवतार अवतार मेहर मेहर बाबा बाबा की की जय। जय। अवतार अवतार मेहर मेहर बाबा बाबा की जय जय. जय बाबा की जय. दिवाताई आज ती तुमच्याच वाटेला होती. सुरेश भाऊंचा माईक मध्येच बंद झाला अरे अरे आणि हो योगिता काळे बंदच नव्हत्या ताई करत. ताई माझा नाही का मोबाईल चार्ज नातवाने आपला लावून दिला मला आणि तुझा राहू दे म्हणजे ठीक, माझ्या काय याच्यावर पाहते त्याच्यामुळे मी काय माझा हरकत आवाज नाही. तुमच्यापर्यंत पोहोचत मी तुमचा ऐकत होती पण मला मी दिसतही नव्हती ना आवाजही पोहोचत नव्हता. बरं माझा काही हा हरकत प्रश्न अशीच तुम्ही हा बाबांची इच्छा होती समजायचं बाबांची आणि इच्छा हा बाबांची इच्छा काय अच्छा बाबांनी भगवान शिक्षा ताई दिली बाबांनी हो शिक्षा ही दिली किंवा तुम्ही इतके दिवस मग का जॉईन नाही झाल्या तर मला मगाशी त्याच्यावर ताई म्हणे प्रॉब्लेम मना होतोय. म्हणे. देशपांडे भाऊंचा हँड रेज आहे. हा बाकीच्यांनी आपले माईक प्लीज बंद ठेवा थोडा वेळ. देशपांडे भाऊंना आणि भगवानगिरींना काही बोलायचंय त्यांना आपण देशपांडे भाऊ एक बोला. जय मिनिट. बाबा जी. हा जय बाबा. जय बाबा बोला. किती जणांना यम आणि नियम या शब्दांचा अर्थ कळलेला आहे? हॅलो. आवाज येतोय? देशपांडे भाऊंचा प्रश्न असा आहे की यम नियम या शब्दाचा अर्थ हा सगळ्यांना किती जणांना कळलं का? यम नियम म्हणजे जे कर्म कांड जे सगळे धर्मामध्ये सांगितले की असं करा असं करू नका वगैरे 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 जे आहे ते म्हणजे यम नियम. नाही नाही. नाही बरं. रूल्स अँड आता ते रेग्युलेशन त्याला आपण देशपांडे भाऊ यम नियमचा अर्थ समजावून सांगतील. आपण ऐकूया. बोला. जय बाबा. आवाज येतोय ना? आवाज येतोय ना? आवाज येतोय? हो हो हा. बोला. रूल आपण ज्याला रूल्स अँड रेग्युलेशन म्हणतो. हा यम म्हणजे एक या पद्धतीने वागणे. हा आता तेच. आपण रस्त्याने चालणे हा यम झाला आणि डाव्या बाजूने किंवा उजव्या बाजूने चालणे हा नियम झाला. सत्य अहिंसा अस्तेय वगैरे जे काही यम आहे ते 5 यम म्हणून सांगितलेले आहे त्यात बदल नाही. नियमात थोडस तुम्हाला डायव्हर्शन करता येतं. यमात डायव्हर्शन करता येत नाही. सत्य म्हणजे सत्य. असत्य बोलायचंच नाही. हे जे आता म्हणतो यम आणि नियम रूल्स अँड रेग्युलेशन ज्याला म्हणतात तो हा त्यातला फरक आहे. एवढं सांगायचं. ओके थँक्यू. थँक्यू. ते नेहमी ठीक वाटत. ठीक. हा मतितार्थ लक्षात आला. हा. भगवानगिरी भाऊ तुम्ही काय बोलणार आहेत का? लिव्ह झाले. जय बाबा. त्यांचा पण हँड रेज होता. लेफ्ट झाले. मीटिंग लिव्ह केली. ठीक आहे. अजून कुणाला काही बोलायचंय सांगायचंय विचारायचंय? हा बोला सुमनताई बोला. हा नाही मला प्रश्न विचारायचा नाही मला म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे जायचं नाही आहे. आपण कठीणाकडून सोप्याकडे येत आहोत त्याच्यामुळे प्रश्न नाही आहे माझा काही. पण मला फक्त एकच म्हणजे एक हे झालं की बा जिभेवर नियंत्रण ठेवायचं हे मोठं कठीण जाते. त्यासाठी अजून काही एक मिनिट. बघ तुम्ही जे सांगितले सगळं आपण खाण्यावर नियंत्रण ठेवू शकतो नाही खायचं हे पण बोलताना जिभेवर नियंत्रण यासाठी जरा फार कठीण जाते बा. तर यासाठी अजून काही बाबांनी काही एखादं मार्ग सांगितला आहे का हे मला विचारायचं आहे. बाकी काही नाही. आता आपल्या भौतिक जीवनातलाच हा प्रश्न आहे आणि जसं आता तुम्ही प्रेमानं सगळं सांगून राहिलाय खूप प्रेमानं तुमचं जे आहे ना ते आम्हाला खूप यानं होते की आम्हाला दुसरं विचारण्याची गरज भासत नाही कारण तुम्ही कठीणाकडून आम्हाला सोप्याकडे नेत आहे. आणि पण हा एक प्रश्न कारण माझी जीभ थोडी हे म्हणून मला असं वाटलं की आपण एक हा प्रश्न विचारून पाहू. ठीक आहे सुमनताई. थँक्यू. जय बाबा. तुम्हीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. बघा प्रत्येकाची काहीतरी एक विकनेस असतो. मी प्रेमळ वगैरे खरंच नाहीये असा. आणि बघा जे बाबा आपण एक दिवस मौन करतो की नाही 10 जुलैला बस एरवी प्रत्येक शब्द उच्चारण्याआधी 10 वेळा विचार करायचा. बाबांचं नाव घ्यायचं की मी हे बोलणं जरुरी आहे का? हे मी बोलू की नको बोलू? हे बोलल्याने दुसऱ्याचं मन दुखवेल का?
त्याला वाईट वाटेल का, त्याच्यावर काही परिणाम होईल का, हे बोलून माझं काही हित आहे का, की सगळ्यात सोपं हे बोलून माझे संस्कार वाढणं. आता समजा एखादा माणूस उडी घ्यायला लागलाय आणि ट्रेन खाली जीव द्यायला लागला, तर त्यावेळी बोलणं गरज आहे. वाचवा वाचवा ओरडा तुम्ही करू शकता तात्काळ. एखादा माणूस बुडायला लागला, तुम्ही त्यांना वाचवण्यासाठी ओरडा करू शकता तात्काळ मदतीसाठी. पण बाकी वेळेला जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला मला तरी असं वाटतं की आपण म्हणजे मी हे सगळं 100% करते असं नाही, पण बाबांच्या दयेने पुष्कळ साधतं नाही असं नाही. पण आता सोपं उदाहरण द्यायचं, समजा बाई आहे कामवाली, आपल्या सगळ्या बायकांचा हा मग अगदी याचा मुद्दा असतो. आपण कसं तिला बोलताना 10 वेळा विचार करतो, कारण ती काय अर्थ काढेल आणि ती कशावर नाराज होईल हे होऊ नये म्हणून आपण किती खबरदारी घेतो. ती खबरदारी कारण आपल्या समजते का आज जर आपण बोलतो उद्या येणार नाही, पुन्हा प्रश्न निर्माण होईल. हा महत्वाचा प्रश्न असतो आपल्यासमोर. बरोबर आहे. मग एक उदाहरण दिलं की बरोबर. मग आपले नातलग असो, बाबा प्रेमी असो, शेजारी असो, कोणी असो, मुळात किती ते जनसंपर्क नसलेलाच बरा, हे चुकीचं उत्तर असू शकेल. मी तरी टाळते, म्हणजे नाहीच आहे. मला त्यात गोडी नसते, रसही नसतो. आणि बाबांच्या कृपेने घरात असलं, बिल्डिंग मध्ये असलं तरी सेक्लुजन मध्ये असल्यासारखं असतं. पण हा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे की बाबांचं नाव घ्यावं. म्हणजे आधी आपण बोलत नाही. बोलणं कुठून येतं? आधी मनात येतं. मेंदूमध्ये, मनामध्ये आधी विचार येतो की मी हे बोलावं, ह्याला 2 शिव्या द्याव्या, ह्याला 2 ऐकवावं. हे आधी कुठे येतं? आपल्या मनात येतं. म्हणून तो आलेला विचार तिथेच दाबून टाकायचा. तो कसा? तर हा मार्ग आहे की त्याच्याबद्दल 10 वेळा विचार करायचा की मी हे बोलू का नको बोलू, हे बोलल्याने काय काय परिणाम होणार. हा सगळा जर आता काही लोक असतात फारच त्याला म्हणतात दुर्मुख काय म्हणजे अगदी म्हणजे बोलतच नाही, फारच दुर्मिळ असतं. म्हणजे बोलणंच दुर्मिळ असतं, ते फारसं बोलतच नाहीत. म्हणजे जिथे पाहिजे तिथेही त्यांच्या तोंडातनं पटकन शब्द येणार नाहीत. मुख दुर्बळ, ज्याला मुख दुर्बळ आपण म्हणतो, ती लोक बघा फार कमी बोलतात, बोलतच नाही शक्य. आणि चांगले येणं वे चांगलंच आहे, कारण जितकं आपण बोलतो त्या बोलण्यातनं पण संस्कार तयार होतात. मग आपण बोलण्याआधी हा जर विचार केला की ह्या माझ्या बोलण्यातून संस्कार निर्माण होणार आहेत, जे मी टाळू शकते किंवा शकतो, आणि हे बोलणं आता मला इथं संयुक्तिक नाही, जरुरी नाही, आपण ते बोलणं आपोआपच जिभेवर नियंत्रण होईल असं मला वाटतं. आय होप तुम्हालाही ते कळलंच असेल. ठीक आहे. आम्ही प्रयत्न करत राहू. हो, ऑल द बेस्ट. थँक्यू. अजून काही कोणाला? जय बाबा. जय बाबा. जय बाबा. ताई जय बाबा. श्वेतांबरी बोलते. जसं की एखादा प्रश्न आपल्या डोक्यात, जसं तुम्ही आता म्हटलं की विचार आल्यानंतर आपण त्याला बोलू की नाही बोलू, 10 वेळा आपण विचार करायचा आणि मग तो तिथे दाबून टाकायचा. पण तो विचार केल्यानंतर पण असं मनातनं जर आपल्याला उत्स्फूर्तपणे वाटत असेल की बा नाही हे बोलायला हवं, ही योग्य जागा आहे, तिथे आपण बोलायला हवं, तर मग त्यावेळेला बोलल्यानंतर जर समोरचा दुखावत असेल तर मग त्याला इलाज नाही ना. हे बघा, हे सगळं सापेक्ष आहे श्वेतांबरी. कारण बोलणं, कुठे बोलतोय, जागा कोणती, समूह कोण आहे, ऐकणारा कोण आहे, प्रयोजन काय आहे, त्या बोलण्याचा उद्देश महत्वाचा आहे. त्या बोलण्याचा उद्देश काय आहे, आणि हे बोलण्याने समोरच्याला म्हणजे माझा त्यात काही स्वार्थ आहे का, आणि हे बोलण्याने माझा स्वार्थ नाही पण समोरच्याचं हित आहे. आता समजा मी जर ओरडले रस्त्यावर थुंकू नको, तर तिथे मी प्रेमळ नसते असं म्हणता येईल. समजा रिक्षावाला आहे किंवा माणूस रस्त्याने चाललाय आणि थुंकत चाललाय, तर त्याला जर मी तिथे ओरडते की रस्त्यावर थुंकू नको, हे मी बोलते पण माझ्या मिस्टरांना बोललेलं आवडत नाही. आता ह्याचा उद्देश काय, माझा स्वार्थ तिथे आहे, त्यांनी रस्ता घाण करून इतरांच्या तब्येतीला ते चांगलं नाही, स्थिती खराब होऊ नये हा उद्देश असतो. किंवा आता झाडे तोडी होतात,
मग झाडतोडी करू नका हे सांगणं किंवा झाडी लावा हे सांगणं, ह्याच्यात आता एखादा प्रिफर करेल की ते बोलत राहणं करत राहणं, एखादा ज्याला आपण मुखदुर्मिळ म्हणतो जाऊ दे कशाला मी सांगू कटकटीत पडू, तो नाही सांगणार. हा ज्याचा त्याचा तिथे स्वभावाचा संस्कारांचा परत भाग येतो. तर मला जर वाटत असेल की हे मी निस्वार्थपणे करते आणि ही माझी सवय असेल, ठीक आहे तिथे बोला, ज्याचा परिणाम होतोय नाही होतोय ह्याची तुम्ही पर्वा करत नाही. की मी जरी त्याला सांगितलं की आता थुंकू नको, माझ्या समोर समजा तो रिक्षावाला थुंकला नाही तर नंतर तो थुंकणारच आहे, तरीही कुठेतरी त्याच्या मनावर ते बिंबेल की तू तंबाखू खाऊ नको, ते तुझ्या आरोग्याला घातक आहे, कॅन्सर होतो, तू एकदा जाऊन तिथे टाटा हॉस्पिटलला चक्कर मार म्हणजे तुझे डोळे उघडतील, असं मी त्याचं डोकं खाणं. बरोबर. आता एखादा म्हणेल कशाला मी ह्या भानगडीत पडू, मी उतरले की रिक्षा संपले, एखादा नाही बोलणार. नाही बरोबर. बाबांचं पण आपल्याला बरंचसं माहिती आहे, जसं आपण म्हणतो की ते कर्मकांड आहे, पण आपल्याला आपल्यावरती आल्यानंतर असं वाटतं नको बा हे करायला, पण दुसऱ्यांना सांगणं योग्य की नाही तो त्याच्या संस्काराने करतोय, पण असं वाटतं की नाही बोलायला हवं इथे की नाही याची काही गरज नाही आहे तुम्हाला, म्हणजे जे आहे खरं बाबांनी सांगितलेलं अध्यात्म आहे ते कळून घ्या तुम्ही. आपण जेव्हा ही गोष्ट पटवून द्यायची असते त्यावेळेला स्पष्टपणे बोलला जातं, तो समोरचा व्यक्ती दुखावणारच ना त्या गोष्टीमध्ये, ते किती नाही. योग्य मग आहे. हे एक मिनिट, आता हा जो मुद्दा तू काढला हा फार ट्रिकी मुद्दा आहे. तू हे कोणाला सांगतेस, ते पक्के बाबा प्रेमी आहेत, आता तू देवळात जाऊन हे सगळ्यांना तिथे सांगायला लागली तर तुलाच वेड्यात काढून बाजूला काढतील ते. आता देवळात तुला त्यांच्या बरोबर त्यांच्या भक्तीला नमन करणं भाग आहे, कारण ते त्यांचे संस्कार आहेत. अजून त्यांचे संस्कार एवढे नाही आहेत की ते बाबांकडे येऊन हे सगळं कर्मकांड सोडू शकतील. त्यामुळे आपण हे त्यांच्या भावना न दुखावता त्यांना कसं सांगू शकू. जर ते बाबा प्रेमी असतील, बाबांनी याबद्दल असं, आता आपण परवरदिगार प्रार्थना म्हणतो, पहिलं सेंटेन्स काय, यू आर द प्रिझर्वर अँड प्रोटेक्टर ऑफ ऑल. जर आम्ही त्यांना म्हणतो की तू सर्वांचं रक्षण करता आहे, तर मग तिथे दुसरा किंतु मनात दुसरे विचार खरं यायलाच नको. आता यावेळीच्या विदर्भ दरम्यान बऱ्याच ठिकाणी सगळीकडे मला हेच सगळ्यांचं सांगणं होतं की लोक हेही करतात आणि सणवार करतात, पूजा अर्चा करतात, तर तुम्ही त्याबद्दल जरा सांगा. आता हे त्याची जेव्हा बुद्धी आणि बाबा त्याला मदत करतील त्या, कारण तेही बंधन आहे हे त्यांना कळत नाही. ती जी पूजा अर्चा ते करतात, ते जे यज्ञ याग ते करतात, त्यातनं सुद्धा बंधन निर्माण होतं. आणि त्यातनंही एक प्राऊड असतो की मी काही चुकवत नाही, मी इतके उपवास केले, मी इतके तप केले, मी दर धुनीला मेहराबादला जाते, मी दररोज प्रार्थना करते, मी दर ह्याला मौन पाळते, मी दर अमर, हाही एक इगो आहे. हा मग बाबांच्या बाबतीत असो इतर कर्मकांडाच्या बाबतीत असो निर्माण व्हायलाच नको. आणि त्यांनी विचारलं तर आपण सांगू शकतो तिथे. आता बाबांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचं जाणं होतं, राहण्याची लोक आमचे बाबा प्रेमाने करतात. आम्ही काय त्यांचं देऊळ असेल तिथे आम्ही हात जोडतो. आम्ही त्यांना, मी तरी सांगायच्या भानगडीत बाबा प्रेमींना पडत नाही. त्यांना माहिती आहे ते बाबा प्रेमी आहे, त्यांच्या घरात राहून मी कुठे त्यांना भाषण द्यायला जाऊ की तुम्ही हे करू नका, चला देव उचला, वाचनात बांधा. आय कॅन टेल दॅट. म्हणजे ऍटलिस्ट मी तरी नाही सांगत. नाही, इन जनरल जेव्हा ग्रुपमध्ये आपण बसतो, फ्रेंड सर्कल आहे किंवा आपले फॅमिली मेंबर्स अदर दॅन अवर कोर फॅमिली, ज्यांना नाही माहिती असतं की यांचं किती आहे किंवा काय आहे, म्हणजे आपण बोलता बोलता जस्ट विषय निघाल्यानंतर आपण बाबांबद्दल जे सांगतो, आपल्याला जी माहिती आहे त्या याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे आपल्याला वाटतं की ना ते बोलायला हवं, असं माझं म्हणणं आहे की तेव्हा बोललेलं चालतं ना डिस्कशन मध्ये, ग्रुप डिस्कशन. हेच जे आहे उत्स्फूर्तपणे वाटतं, हा शब्द महत्वाचा. दॅट इज द फोर्स ऑफ द संस्कार. तो तुम्हाला ते करायला भाग पडतो. ते तू करून विचार करून करत नाही, हा तुझा संस्कारांचा भाग आहे. मग आता म्हणून सांगितलं की स्थळ काय, ती जागा काय, ती वेळ काय, ते लोक काय, त्याचं प्रयोजन काय. आणि आता तुम्हाला एक सांगते, आपले भाऊ नाफडे आमचे भोपाळचे, फार छान, त्यांच्याकडून मला इतकं छान शिकायला मिळाला. मंदिरात कार्यक्रम होता, मी आधी पण हे सांगितलेलं आहे. आणि मंदिरात कार्यक्रम असताना
थोड्या वेळाने त्यांची आरती झाल्यावर बाबांचा भजनाचा कार्यक्रम होणार होता. कुणी इकडे कुणी तिकडे असं उभं राहिलं. त्यांच्या आरतीत बाबांचे लोक सामील झाले नाही, पण भाऊ सामील झाले. आम्ही त्यांना भाऊ म्हणतो. भाऊ नाफडे सामील झाले. मी पण उभी राहिले, कारण मलाही आवडतं. मंदिर कुठलंही असू दे, आहे देवाचं ना. त्याच्यामध्ये जर आपण बाबांना बघायला शिकलो नाही तर उपयोग काय? बरोबर. मग तिथे जाऊन त्यांना सांगायचं की नाही नाही, हे प्रार्थनेत बाबांनी असं सांगितलं नाही, याच्यात काय घंटाळा आरती करतात, हे संयुक्तिक नाही. आणि जर आपण त्यांच्या आरतीत सामील झालो नाही, भाऊ म्हणायचे की जर आपण त्यांच्या आरतीत सामील झालो नाही तर आपण कशी अपेक्षा करू शकतो की त्यांनी बाबांच्या प्रार्थनेत आणि भजनात सामील व्हावं. त्यानंतर आमचे इथे प्रभूजी पोफळी आहेत कल्याणला. मंदिरांमध्ये मठांमध्ये जाऊन जाऊन त्यांच्या कार्यक्रमात सामील होऊन त्यांनी बरेच लोक ना बाबांकडे आणले. ते जर त्यांच्यात मिळून मिसळून राहिले नसते तर आज ते कल्याणला सेंटर चालवतात. आणि ते सगळे ऑलरेडीचे बने बनाये बाबा प्रेमी नाही आहेत, तर त्यांनी बाबांकडे आणलंय. बाहेरच्या लोकांना हे मोठं काम आहे आणि अवघड आहे की कित्येक त्यांचे पिढ्यांचे वर्षांचे संस्कार आहेत, ते त्यांनी त्यांचं मतपरिवर्तन मनपरिवर्तन करवलं. ते कसं की ते सुरुवातीला त्यांच्यासारखे होऊन राहिले. ठीक आहे, तुम्ही ते रामाचं भजन म्हणता, चालेल, मी पण म्हणतो तुमच्यात. असं करून करून आज तिथे कल्याण सेंटर, त्यांच्या भावाचा फ्लॅट आहे तिथे सेंटर उघडून तिथे ते 8-10 लोक येतात. या अरुणाताई आहेत बघा, त्या पण कल्याण सेंटरच्या आहेत. अरुणा शिंदे अगदी डेडिकेटेड. तुम्ही बघाल तर सगळ्या नेहमी सगळ्या ह्याला बुक रिडिंगला शांतपणे असतात. त्यांचे मिस्टर गातात वगैरे, अगदी नियमित असतात. त्या कल्याण सेंटरला पण असतात. ते पण कार्यक्रम बुधवार शनिवार होतात, त्याच्यात पण ते असतात, इथे पण असतात. त्यांना जेवढे जमतात तेवढे कार्यक्रम ते बाबांच्याच झालेले आहेत हे लोक आता. जय बाबा. जय बाबा ताई. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. आज सगळे होते तरी आरतीला कुणी पटकन माईक ओपन नाही केला. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. ठीक आहे, आपण आता सगळ्यांचे बोला वसुधा ताई बोला. ते आता परवाला गेले होते माझ्या अॅनिव्हर्सरीला मेहराबादला. उपासनी महाराजाच्या तिथे पण गेले. पण मला तिथे उपासनी महाराजाचं असं खूप काही असं नाही दाखवलं. तिथे आता कन्या मंदिर म्हणूनच झालेलं आहे ना, सगळं लेडीजच पाहते. पण जसं माझा पाहण्याचा जो हेतू होता तर तिथं बाबा उपासनी महाराजांच त्यांनी करायला पाहिजे होतं. नाही, तिथे वसुधाताई उपासनी महाराजांचंच आहे. आणि तिथे जर तुम्ही विचारलं असतं, त्या ज्या पिंजऱ्यामध्ये उपासनी महाराजांनी स्वतःला बंद करून घेतलं होतं तो पिंजरा तसाच आहे. म्हणजे आता मी बऱ्याच वर्षात गेले नाही, पण मी जे पाहिलं तिथं त्यांची मूर्ती आहे, त्यानंतर त्यांचं मंदिर आहे. त्यानंतर बाबा, तुम्ही जर तिथे विचारलं असतं, आम्ही विचारलं तर आम्हाला कोणी दाखवलं होतं की आतमध्ये एक खोली होती, तिथे घेऊन गेले होते. त्यानंतर बाबा कुठे राहिले होते, त्यानंतर बाबांनी स्वतः तिथे एक मंदिर स्थापन केलेलं आहे. ते सगळ्यात जुनं मंदिर आहे त्या आश्रमातलं. तुम्ही जाण्याआधी विचारलं असतं तर मी सांगितलं असतं ह्या जागा तिथे बघून या. कारण ज्या लेडीज होत्या त्या 2-3 पूजेतच होत्या आणि एक जण फक्त जेंट्स होता. आणि त्याने त्या समोर झाड आहे म्हणे, स्वयंभू गणपती, जसं बाबांचा चेहरा दिसते ना मेहराबादला तसं गणपतीचा आहे. तर कसं त्यावेळेला सुद्धा कन्यालाच म्हणजे उपासनी महाराज त्यांनी हे केलं आहे. पण माझा असा विचार झाला का उपासनी महाराजांचं सगळं त्या सांभाळतात किंवा तिथं मूर्तीपूजा किंवा काही तशा करत असतील, पण ते तसं काहीच नव्हतं तिथं. पहिल्यांदाच गेले तिथं असं गाईड म्हणून सांगणारे कोणीच नव्हतं. सकाळच्या वेळेसच लवकर गेले होते तर मध्ये जर कोणी जेंट्स असलं असतं